मित्रहो, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच शिवाच्या पुतळ्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे आणि हे ठिकाण म्हणजेच कर्नाटक राज्यातील मुरुडेश्वर। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। जगात 2 नंबरच्या स्थानावर सर्वात उंच शंकराची मूर्ती कुठे असेल तर ती आहे कर्नाटकातल्या मुरुडेश्वरला। ही जी वास्तू आहे, ही जी जागा आहे ती समुद्राच्या तीनही बाजूंनी वेढलेली आहे। त्याचबरोबर इथलं जे गोपूर आहे ते सर्वात उंच म्हणजे 20 मजली आहे। आज आपण तिथे आलेलो आहोत आणि त्या स्थानाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। आपल्या या आधीच्या गोकर्ण महाबळेश्वराच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्ण या तीर्थक्षेत्राची माहिती घेतली होती, त्याच्या निर्मितीची कथाही पाहिली होती, ज्यानुसार गणेशाने शिवाचं आत्मलिंग जमिनीवर ठेवल्याने लंकाधीश रावण क्रोधित झाले आणि त्यांनी ते शिवलिंग जोरजोरात हलवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर आत्मलिंग आणण्यासाठीचं सामान त्यांनी रागात दूरवर भिरकावलं आणि त्यामुळेच ज्या बाजूला हे सर्व सामान पडलं अशा 4ही ठिकाणी म्हणजेच जिथे डबा, त्याचं झाकण, कापड, धागा या वस्तू पडल्या त्या ठिकाणांनाही तीर्थक्षेत्राचं महत्त्व प्राप्त झालंय। आत्मलिंगाला झाकलेलं कापड कंडुका टेकडीच्या मृदेश्वर या ठिकाणी पडलं आणि कालांतरानेच या मृदेश्वराला मुरुडेश्वर असं नाव प्राप्त झालं आणि या मुरुडेश्वराचाच आपला आजचा हा व्हिडिओ। इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला सूर्यरथाच्या मूर्ती, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या गीतोपदेशाचा प्रसंग, त्याचबरोबर गणेश आणि रावण यांच्याही कथेचा प्रसंग इथे पाहायला मिळतो। या मंदिरातील मुख्य देवता श्री मृदेचा लिंग आहे, ज्याला मुरुडेश्वर असंही म्हणतात। हे लिंग मूळ आत्मलिंगाचा एक तुकडा असल्याचं मानलं जातं आणि ते जमिनीच्या पातळीपासून सुमारे 2 फूट खाली आहे। हे आत्मलिंग जवळच असलेल्या तेलाच्या दिव्याद्वारे प्रकाशित केलं जातं। या मंदिराच्या आवारात अनेक छोटी मंदिरे आहेत, ज्यात नवग्रह मंदिर, सूर्य मंदिर, शनी मंदिर इत्यादींचा समावेश होतो। त्याचबरोबर मुख्य मंदिराच्या बाजूलाच एक गुहाही आहे, जिथे काही शुल्क देऊन आपण जाऊ शकतो आणि इथल्या तीर्थक्षेत्राच्या निर्मितीचा इतिहास इथे असणाऱ्या मूर्तींच्या आधाराने समजावून घेऊ शकतो। मुरुडेश्वराच्या परिसरात प्रवेश करण्याच्या आधीच उंच असलेली शिवाची मूर्ती आपल्याला दिसू लागते आणि लागलीच 20 मजली असलेलं सुंदरसं गोपूरही आपल्या दृष्टिक्षेपात येतं। या ठिकाणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा परिसर 3ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे आणि हा समुद्र एकदम स्वच्छ आणि निळाशार असा आहे। गोपुरातून लिफ्टने जेव्हा आपण बाहेर पडतो तो क्षण तर अगदी धडकी भरवणारा असतो,
कारण त्या गोपुराच्या खिडकीतून जेव्हा आपण दूरवर पाहतो तेव्हा फक्त आणि फक्त दूरवर पसरलेला अथांग समुद्र आपल्या दृष्टिक्षेपात येतो. विहंगम समुद्र, विशाल शिवमूर्ती यांकडे पाहिल्यावर आपल्या खुजेपणाची जाणीव होते की निसर्ग आणि देव यांच्या समोर आपण अगदी लहान आहोत. मुरुडेश्वर या ठिकाणाची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर शिवशंकराची सर्वात उंच मूर्ती गोपुरम आपण या व्हिडिओमध्ये पाहिलात. मी अपेक्षा करते की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा. चला पुन्हा भेटूयात अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल आभार.